देवाचा म्हणजे जीवनामध्ये दिव्यतेचा विसर पडलेला आहे, विसर पडलेला आहे. आपलं गणेशजींचं देवस्थान आहे, गणपती बसत नाही तसं कोणतं गाव आहे? बोला ना. गणपती बसत नाही एकही असं कोणतं असं गाव आहे का? नाही आहे. पण तो जो गणपती बसवणं चालू आहे, तो गणपती बाप्पाची आठवण व्हावी म्हणून बसवणं सुरू आहे का आपली मोज मस्ती व्हावी म्हणून बसवणं सुरू आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. देवाचा विसर पडलेला आहे, म्हणजे उत्सव चालू आहेत, मंदिर आहेत, सगळं व्यवस्थित आहे, पण त्या भगवान परमात्म्याच्या ठिकाणी जी दिव्यता आहे तिचा विसर पडलेला आहे. सोप्या भाषेत सांगतो मी तुम्हाला, गणपती बसवत नाही असं एकही गाव नाही. पण आता गणपती बाप्पा सुद्धा, मी ह्याच्यासाठी स्तुती केली नाही, याच्यासाठी बोललो नाही, ही वस्तुस्थिती आहे म्हणून बोललो. नाहीतर आता मंदिर म्हणजे फॅशन हब झालेले आहे, मंदिर म्हणजे इव्हेंट तयार झालेले आहे. गणपती प्रत्येक गावात बसवणं सुरू आहे. आमच्या इकडे यवतमाळ नावाचा जिल्हा आहे, गणपती बसले, मी कीर्तना करता गेलो, सगळ्या गणपतीपेक्षा वेगळा गणपती वाटला पाहिजे म्हणून त्यानं एकानं 20-20 हजार गोळा केले. मला वाटते 3 का 3.5 लाख गोळा केले आणि तुपाचा गणपती बनवला. चांगली गोष्ट आहे, तुपाचा गणपती बनवला. पण आमच्या इकडे ऊन जास्त तापते, ते ऊन तापायला लागलं. मग गणपती असा उभा केलता त्यानं, पण तो खाली बसतो म्हणे. मग आता गाव गणपती सरळ राहायला पाहिजे, मग इकडून तिकडून एसी लावल्या त्याने, मग ते गणपती असा ताट उभा राहिला. पण त्या एसीचं बिल एवढं आलं की मंडळाचे पैसे खलास झाले. मग शेवटच्या दिवशी महाप्रसाद करायच्या आदल्या रात्री त्यानं मीटिंग घेतली, अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव चिवचिव ते सगळे, सचिव सदस्य म्हणायचं होतं मला. विठ्ठल मीटिंग घेतली का आता कसं करता, महाप्रसाद द्यायचा आहे पण पैसे नाही. अध्यक्ष म्हणे आपल्याकडे आयडिया आहे, पण तुम्हाला सांगितलं तर राग येईल. ते सदस्य सचिव म्हणत सांगा सांगा म्हणे, पाहिजा बरं राग येईल. नाही नाही सांगा म्हणे बिंदास. यवतमाळ जिल्ह्यातला तो अध्यक्ष म्हणे एक काम करा, या गणपतीला आपण तुपाचं बनवलं, एसी लावली, पैसा गेला आपला, आता महाप्रसादाला पैसा नाही. एक जण आपल्याकडे आहे दुकानदार, तो 3 क्विंटल साखर देतो म्हणते, त्याच्याजवळून साखर आणू. राहिला प्रश्न लोकांना काय खाऊ घालायचं, तर हा गणपती नेऊन पाण्यातच बुडवायचा आहे की नाही, त्याच्यापेक्षा हा गणपती उचला, कळईत टाका, याचं पाणी करा, त्याच्यात साखऱ्या टाका. तेही पटले त्यांच्या मनात. टाकला त्यानं साखर, सगळा गणपती घोटला 2-3 घंटे. अख्ख्या गावानं गणपती वाटू वाटू खाल्ला. विठ्ठल जी मूर्ती बसवलेली आहे ती मूर्ती कशा करताय, जे मंदिर बनवलेलं आहे ते मंदिर कशा करताय, आपल्या हृदयामध्ये त्याची सतत आठवण राहिली पाहिजे. आहे का? माझं कीर्तन समजायला अर्थिंग फेज न्यूट्रल तिन्ही ओके पाहिजेत, नाही तर डीपीत शॉर्ट सर्किट होते. विठ्ठल मुद्दा समजत नाही. नाही तर ऐका, भगवान परमात्म्याची आठवण राहावी याच्या करता प्रत्येक क्षणाला त्याची आठवण राहावी म्हणून मंदिर आहे. त्याची आठवणीशिवाय जीवन नाही. धनमाल मत्ता राजभी भाई सभी किस काम के, बिन काम का कोई नहीं, सब स्वार्थी बस दाम के, है 4 दिन की जिंदगी फिर छोड़ सबको जाएगा, टुकड़ा कहे मत भूलना, भज राम पार लगाएगा. तू कमावलेली संपत्ती कामाची नाही आहे, तू जमा केलेली इस्टेट कामाची नाही आहे. तुझ्या मुखामध्ये एका एका क्षणाला येणारं भगवंताचं नाम, त्या ईश्वराची आठवण, हे तुझी संपत्ती आहे. का हे गळ्यात माळ आहे की नाही? गळ्यात माळ, या माळीत मनी किती? बोला बिंदास. काय समाध्या घेता का बसल्या बसल्या? 108. वा वा, बरेच माळकरी लोक आहेत इकडे. 108च मनी काऊन आहेत माळीमध्ये?
बिंदास बोलत जा. आणि महाराज आला तर महाराजले प्रश्न विचारत जा. म्हणजे हे बयाळ बेलने जे महाराज बनून राहिले ते बनत नाहीत. विठ्ठल काही अभ्यास नाही, गुरु नाही, पुस्तक नाही, काही नाही. मी कीर्तन तारका कोण द्याव तुले. माळीमध्ये मनी किती? 108. 108च मण्यांची माळ काय हो? काय? हा नाही 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 27 नक्षत्र. ऐका, 27 नक्षत्र. प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण. प्रथम चरण, द्वितीय चरण, तृतीय आणि उत्तरार्ध. 27 × 4 = 108. 27 नक्षत्राचे 4 चरण, असं 27 नक्षत्र मिळून 1 वर्ष बनते. एका वर्षात 27 नक्षत्र, 4 चरण. 27 × 4 = 108. हे गळ्यात माळ याच्यासाठी घातली की वर्षातल्या प्रत्येक दिवसात, प्रत्येक सेकंदात, प्रत्येक मिनिटात, प्रत्येक क्षणाला माझ्या पंढरीश परमात्म्याची आठवण राहावी म्हणून माळ. किती सुंदर. हे माळ आठवण राहासाठी आहे. काही काही या माळीले घेते कानाच्या वर ठेवते. जय हरे चला घरी. हे आठवणीसाठी आहे. 1 सेकंद सुद्धा आपल्याला भगवान परमात्म्याचं विस्मरण होऊ नये. संसार तर आपोआप लक्षात राहतो. भगवान परमात्म्याला लक्षात ठेवण्याकरता संतांनी योजना करून दिली. आणि तो भगवान परमात्मा आमच्या जीवनात लक्षात राहावा. नुसता लक्षात राहावा नाही, तो लक्षात राहण्याकरता देवा तुझीच आठवण तुलाच मागून घेतो. पहिल्या चरण तुझा विसरण बाबा.
जगद्गुरु तुकाराम महाराजांची मागणी आपल्याकरिता. यांचं जीवन जर बघितलं मला नेहमी नवल वाटते, रडायला येते, अंगावर रोमांच उभे राहतात. हे दान मागतात कधीही न मागणारे जगद्गुरु तुकोबा आहेत. त्यांच्या चरित्राचा जरा आढावा घ्या, उल्लेख करा, जरा पुस्तकं चाळा, पानं बघा. देव विटेवर उभा असणारा देव स्वतः डोळ्यात पाणी आणून म्हणतो, महाराज खूप सेवा केली. एकाची सेवा होते का? इकडे लोक 3 वर्ष सेवा करत नाहीत तर म्हणजे मला अध्यक्ष बनवा. एकट्याची सेवा होती. पिढी गेली, पिढी अगोदरची पिढी गेली, अशा पिढ्यान पिढ्या गेल्या. महाराज काही मागितलं नाही, तुम्ही मागा काहीतरी. कधीही कोणाच्या पुढे हात करून काही मागणं अनुचित म्हणणारे, मागणं हा स्वभावच नाही जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. उलट गाथेतले प्रमाण वाचा. वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत, वडिलांचे रीत जाणत, वडिलांचे रीत जाणत. हो मागे मागणे अमानुषीत, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत. हे काही विराने अमानुषित, वडिलांची रीत जाणत, वडिलांचे रीत जाणत. मागणे ते काही मागणे ते अमानुचित, वडिलांची रीत जाणत. आम्हीच मागत नाही असं नाही, आमच्या पूर्वसुरींनी सुद्धा कोणाला काही मागितलं नाही. व्यवहारातही तुम्ही पहा, किंमत कोणाची? जो मागतो त्याची किंमत आहे का? जो मागत नाही त्याची किंमत आहे? जो मागत नाही त्याची. घरात आई वडिलांना तो पोरगा आवडते जो मागत नाही, काहीतरी आणून देते. आज हे जे सगळी अवस्था चालू आहे ना, लोक आम्हाला भेटून राहिले, हे लोक भाषण देऊन राहिले. आपल्या समाजामध्ये मुलींच्या बापाच्या अपेक्षा वाढल्या म्हणून पोरांचे लग्न होत. बंद कर भाषण. मुलीच्या बापाच्या अपेक्षा वाढल्या म्हणून पोरांचे लग्न होत नाही आहेत. पोरीनं लग्न करावं या लायकीचे पोरं नाहीत म्हणून लग्न होत नाही. आलं का लक्षात? क्वालिटी 3 क्वालिटी पोरामध्ये असू द्या, 8 दिवसात त्याचं लग्न लावण्याची जबाबदारी आपण घेतो. क्वालिटी नंबर 1, बापाचा 1 रुपया न घेता पत्नीला वागवण्याची ताकद आहे का? हे तर मेसेज स्वतः लोटते न 250 शेजारीच्या, बाबा माया रिचार्ज खलास झाला, तूही खलास होय पुढच्या हप्त्यात. जो दुसऱ्या पुढे लाचार होतो, मागतो, त्याची किंमत नाही राजो. एक भाव सांगू, तुम्ही जरा ऐकणारे ताकदीचे आहे म्हणून बोलतो एवढ्या आतमधलं. या समाजामध्ये 2 पक्षी आहेत. अमोल महाराज, दोघांचा आहार एकच आहे. एक गिधाळ आहे, ती सुद्धा मांस भक्षण करते. एक वाघ आहे, तो सुद्धा मांस भक्षण करतो. पण गिधाळ जर दिवस निघाल्यावर उठल्या बरोबर कोण्या सज्जन माणसाला दिसली, तो असा दुसरीकडे तोंड फिरवते. तिचं तोंड पाहत का? तिचं तोंड पाहणं अपशकुन आहे म्हणते. आणि वाघाला पाहण्याकरता लोक 5-5, 50-50 लाख खर्च करून ताळोबाच्या जंगलात, पेंच अभयारण्यात, देशाच्या बाहेर जातात. सचिन तेंडुलकर आला मागच्या वर्षी, 1.5 कोटीच्या गाडीत बसून वाघाले पाहिले. 2 दिवस उपाशी राहिला ताळोबाच्या जंगलात. त्यानं लिहिलं, जोपर्यंत वाघ दिसत नाही तोपर्यंत मी वापस जात नाही. 2 दिवस उपाशी राहिला, ज्याच्या सईचं सगळं जग वाट पाहते तो. आणि 2 दिवसांना त्याला वाघ दिसल्यावर त्यानं फेसबुकला लिहिलं, टुडे आय एम व्हेरी हॅपी बिकॉज आय सीन रियल ताडोबा टायगर. आज मी आनंदित आहो कारण आज मला ताडोबातला खरा वाघ दिसला. गिधाळ दिसली तर माणूस तिचं तोंड पाहत नाही, वाघाला पाहायला जंगलात जाते. का? दोघंही मांस भक्षण करतात, पण गिधाळ गावचं जनावर मरायची वाट पाहते आणि आयतं मांस खाते म्हणून तिचं तोंड कोणी पाहत नाही. आणि वाघ जंगलाचा राजा आहे, पण दररोज असे पंजे वर उचलते, नख पुढे करते, छाती पुढे काढते, शक्ती एकवटते, शिकारीचा अभ्यास करते, स्पीडचा अभ्यास करते, छलांग मारते.
शिकारीच्या नळलीचा घोट घेते, पाहिजे तेवढं खाते, दुसऱ्या दिवशी नवीन शिकार. जो स्वतःच्या मनगटावर काही मिळवते त्याची किंमत जगाला आहे. आलं का? आणि हे माझ्या खिशातले शब्द नाहीत, हे राष्ट्रसंत तुकडोजी बाबानं लिहिलं. गर मुफ्त का मांगे कहा तो गीत सम हो जाएगा, कर कष्ट हरदम आदमी हो हाथ से या पैर से, तो खा कमाई शेर की मिल जा उसी के जात से. गर मुफ्त का मांगे कहा तो गीत सम हो जाएगा. हे जवान जवान पोरं बिना लग्नाचे फिरून राहिले. हे 2026 आहे. बॉन्ड पेपरवर लिहिजा 2030 मध्ये हाळा मासाची पोरगी भेटणार नाही. मग जवान पोरानं काय करा? महाराज आम्ही काय करा? काय नाही, 2 मीटर मंद्र्याचा कपडा घ्यायचा भगवा आणि जंगलात जायचं. का उरलेले नाही आम्हाला लग्न करायचं आहे. मग भोकरदन, जालना इकडे सगळ्या ठिकाणी मोठमोठ्या ठिकाणी मॉल उघडते. त्या मॉलच्या बाहेर इलेक्ट्रॉनिकच्या चार्जिंग वरच्या बावल्या, त्या सकाळी 11 वाजता अशा राहतील कपडे गिपडे घालून उभ्या. मग गावागावाच्या गाड्या भरून जातील क्रुझर अमोल महाराज, आणि क्रुझर मधले पोरं उतरतील, आणि तो पोरगा त्या बावलीच्या पुढे जाऊन उभा राहून म्हणे, एक्सक्यूज मी, आय वॉन्ट टू मॅरी विथ यू, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. मग ते इलेक्ट्रॉनिकची बावली, AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स, उमेश महाराज, ते AI वाली बावली ते रोबोटच्या आवाजात विचारील, हु आर यू. मग हे पोरग म्हणेन, आय एम सन ऑफ उपसरपंच. ते म्हणेन, गेट आउट भिकार छोटा. विठ्ठल दुसऱ्या गावची गाडी, दुसऱ्या गावची भिवपूर है ना. मग भिवपुरातली गाडी, मग पोरग ट्रॅक्स मधून उतरीन, सुमो गोल्ड मधून, बोलेरो मधून उतरीन. ते जाईन त्या इलेक्ट्रॉनिकच्या बावली पण, एक्सक्यूज मी, आय वॉन्ट टू मॅरी विथ यू. ते म्हणेन, हु आर यू. आय एम फुल रिकाम चोट. ते म्हणेन, लवकर घरी जा. कष्ट करणाऱ्या माणसाला जगणं कठीण नाही, आणि आयत खाऊला श्वास घेणं सुद्धा कठीण आहे. लक्षात घे. बसलास कशाला आळशी बनायला, मला तुमच्या एवढं गोड नाही म्हणतो. चाल पुढे देशाचं काम करायला, दिसायला धट्टा शक्ती न लढा, जेवायला पाहिजे दही दूध मठ्ठा. 80 किलोचे पोरं झाले आता. थंडीच्या दिवसात डिंक लाडू तयार केले मायनं. ज्याचं वजन 80 किलो आहे त्याला म्हणते, खाऊन घे तोंड पोस, पाणी पे, दुसऱ्याला नको दाखव, पोट बघेन तुया. 80 किलोचं पोरगण त्याला डिंक लाडू काजू बदामचे. 80 किलोच्या पोराले लाडू खाऊ घातला. मा सोन्या लोड झाला. 1.5 क्विंटलचा हल्या बनवता काय त्याचा. दिसायला धट्टा शक्ती न लठ्ठा, जेवायला पाहिजे दही दूध मठ्ठा. काय झालं शेतावर जायला, काय झालं शेतावर जायला. उगा मागतोस भीक, अरे काहीतरी चाल पुढे देशाचं काम करायला. Why are you coming? Don't become lazy. Come with me. 6 महिन्यानं परदेशात चाललो मी कीर्तन करायला. इंग्लिश मध्ये म्हणणारा, Why are you coming? Don't become lazy. Come with me and work for country. बापाचा धंदा होता भिकेचा, तो काळ गेला आता फोकट जगायचा. कॉलेजले चाललं पोरग जालन्याले संभाजीनगरले, तिकडून फॅशनचं टी शर्ट आणून राहिलं आणि त्याच्यावर लिहून राहिलं, माय पप्पा इज माय ATM. माया बाप कोण आहे माझ्यासाठी? ATM ची मशीन, कार्ड अंदर घाला आणि पैसे बाहेर काढा. बाप पैसे द्यायची मशीन आहे. बापाच्या भरोशावर, बापाच्या सातबाऱ्यावर जगणाऱ्या पोराला 2 वेळचं जेवण सुद्धा भेटणार नाही. काळ बदलतो आहे का? कष्ट करणं शिका. विठ्ठल जो दुसऱ्याला मागतो त्याची इज्जत नाही. महाराज म्हणाले, आम्हाला काही नको. जगद्गुरु तुकाराम, मागा. जग ज्याच्या पुढे मागते तो देव म्हणते तुम्ही मागा. हे गोष्ट ध्यानात ठेवा. देवानं आपल्याला म्हटलं पाहिजे काहीतरी मागा. हे इज्जत ज्या दिवशी देवाच्या डोळ्यात कमावता येईल
त्या दिवशी या जगाला खुश करण्याची गरज पडणार नाही. हे जग आपोआप तुम्हाला सॅल्यूट केल्याशिवाय राहणार नाही. देवाच्या पुढे मागणारे लाखो आहेत महाराज. जो तो जाते जय देवा सुखाशी ठेवा, याचं लग्न लावा, त्याला नोकरी लावा. हे मागणाऱ्याची इज्जत नाही. काही नको, आणखी काही नको, मागा. शेवटी तुम्ही मागा मागा म्हणता, रडायला लागला भगवान परमात्मा. बरं बरं, मग आता एक काम करा, आम्हाला तुमच्या नावाचा विसर होऊ नये असं आम्हाला द्या. बरं, त्यानं होणार काय? त्यानं काही होणार नाही. उलट तुम्ही आम्हाला जर तुमच्या नामाचा, तुमच्या अस्तित्वाचा विसर जर पडू दिला नाही, तर आम्ही जीवनात अजून एक काम करू, दुसऱ्या चरणात गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडे, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. हे सर्व जोडी, हे माझी सर्व जोडी, हे माझी सर्वजोडी, हे माझी सर्वजोडी. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन वा वा वा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुमचं गुण गाणे ही माझी सर्व कमाई आहे. सोप्या शब्दामध्ये, तुमच्या नामाचा जय जयकार करणं ही आमची मोठी कमाई आहे. दुसरी काही आमची कमाई नाही आहे, दुसरी जोडी नाही आहे. आयुष्यातली सगळ्यात मोठी जोडी जर कोणती असेल, सर्वात मोठी कमाई जर कोणती असेल, इतर कमावलेल्या सगळ्या गोष्टींना क्षीणता आहे. शास्त्राच्या भाषेत ते क्षीण होते, क्षीण होते. कमावलेलं शरीर किती दिवस टिकते? क्षीण होते. कमावलेली संपत्ती किती दिवस टिकते? तिला सुद्धा नाश मानता लागू आहे. कमावलेले सगळे संपत्तीचे दायरे जे आहेत, ज्या ज्या वस्तू आहेत, जे जे घटक आहेत, ते सगळे क्षीण होणारे आहेत. फक्त एकच भगवान परमात्म्याच्या गुणगानाचं, नामाचं महिमान आहे. ते कधी संपत नाही, ते कधी क्षीण पावत नाही. या काळामध्ये जरी तुम्ही राम कृष्ण हरी म्हटलं, असे शेकडो काळाचे पटलं उलगडत जातील, वाढत जातील, बदलत जातील, पण नाम कधी नष्ट होणार नाही. त्या 5,500 वर्ष अगोदर एखाद्या भक्ताने भगवंताचं नामस्मरण केलं असेल, तरी सुद्धा त्याचं ते बॅलन्स आहे. आजच्या काळात जरी नामस्मरण केलं तरी ते बॅलन्स आहे. महाराज म्हणाले आम्हाला हे पाहिजे. गुण गायीन आवडी. एक बोलू महाराज, आपण सगळ्या जगाचे गुण गायला लागलेलो आहोत. आपण माणसाचे, हाडामासाच्या लोकांचे गुण गायला लागलेलो आहोत. हाडामासाचे माणसं नाशमान आहेत, त्यांचे गुण सुद्धा गायलेले एक दिवस नष्ट होतील. गायचे असतील तर माझ्या पंढरीश परमात्म्याचे गुण गा. हजारो वर्षाचा कालावधी उलटून जाईल, पण तुमची कमाई जशीच्या तशी राहील. लक्षात घ्या. आज एक गाव महाराष्ट्रामध्ये असं नाही आहे, माणसं पैसे कमावणारे कमी आहेत का? कमी आहेत का कमावणारे? माझ्या घड्याळात, तुमच्या घड्याळात 1 मिनिट झाला की लाखो रुपये कमावणारे माणूस. 15,000 कोटीचा बंगला बांधणारा आपल्या देशात आहे, तुमच्या माझ्या ओळखीचा आहे. सेकंद झाला की 5-5 लाख कमावणारा माणूस आहे. त्याचं नाव जगातल्या माणसांना माहित नाही आहे. तुम्हाला सांगू,
पण महाराष्ट्रात आणि भारतात असं एक गाव नाही आहे जिथं ज्ञानबा तुकाराम म्हटल्याशिवाय संध्याकाळ होत असेल. कमाई कोणती आहे श्रेष्ठ कमाई कोणती आहे? कमाई ती श्रेष्ठ नसते जी बँकेत ठेवली की 7% त्याला व्याज भेटते. कमाई ते श्रेष्ठ असते हजारो वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी माणसांच्या काळजात शिल्लक राहत असते. आजही ज्ञानोबारायांच्या मंदिराच्या कळसाकडे बघितलं, माणसाचं हृदय दाटून येते. ही माऊलींच्या नामस्मरणाची कमाई आहे. एखादा नामधरक पाहिला तुम्ही? आमच्यासारखा नाही. हे महाराज लोकांना जास्त श्रेष्ठ समजण्याचं कारण नाही, ते काही नाही. 2 तासाचा खेळ करणारे, वेळ गमावणारे बरेचसे आहेत. तुम्हाला श्रेष्ठ माणूस पाहायचा आहे 100 कीर्तनकाराच्या बरोबरीचा. कोणता? जो मैना वारकरी आहे पंढरपूरचा, जो दररोज नामस्मरण करतय, जो मोठ्या मोठ्या सोहळ्यात असते. सांगू 85 वर्षाचा म्हातारा अमोल महाराज त्या सासवड घाटात. आपण म्हणतो बाबाजी आता उद्या आबाजी, थकलो आता, उद्या काही चालणं होणार नाही, पाय थकून जातात बाबू माझे. मी म्हटलं हे म्हातारा उद्या काही चालणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस निघाला, काकळा सुरू झाला तर आम्ही 5 मिनिटं लेट झालो. जे रात्री 10 वाजता म्हणे चालणं होणार नाही, ते म्हातारे आजोबा गोपीचंदन टिळान, खांद्यावर तो ध्वज, गळ्यामध्ये मस्त टाळ आणि बसून काकळा सुरू. काकळा संपू दिला. म्हटलं आप्पा काल तर म्हणा की माझ्याकडून चालणं होणार नाही. म्हणे बाबू काय सांगू, ज्ञानबा तुकाराम ऐकलं की असं 10 हत्तीचं बळ येते अंगात. काय नाम आहे राजू, काय शक्ती आहे जीवनात. तुम्हाला सांगू 4 साखर कारखान्याचा मालक करोडपती आहे, पण जेवढं गोड हसू शकत नाही ना, तेवढं ज्ञानबा तुकाराम नामस्मरण करणारा त्याच्या 10 पटीनं गोड असते. ही ताकद आहे, याला कमाई म्हणतात. अरे जैन लाखो कमावले ते हास्याच्या क्लासमध्ये चालले ना महाराज. माझ्या घराच्या बाजूने दररोज सकाळी 6 वाजता लाफ्टर क्लब वाला येते. रेडी हम लाफ्टर क्लब सुरू करेंगे, स्टेप 1. मग ते सगळे करोडपती लोक करते खिक खिक. स्टेप 2 मग ते म्हणते हा हा. स्टेप 3 हा हा हा. काय हसतले का, हसायचा आवाज काढते पण आनंद त्याच्याकडे नाहीये. आणि संत गुण आवडीनं गाणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. लोक म्हणतात हे खायले भाकरीचा तुकडा नाही, जिजाबाईला नेसायला लुगडं नाही, सावकारी बुडून गेली. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ए जरा सांभाळून बोल. नका चर पडो घ्या रे तुम्ही, घ्या रे तुम्ही, नका तर पडो घ्या रे तुम्ही, घ्या रे तुम्ही, नका तर पडो घ्या रे तुम्ही, घ्या रे तुम्ही, नका तर पडो घ्या रे तुम्ही. तुका म्हणे खातो आनंदात लाडू, तुका म्हणे खातो आनंदात लाडू. नका तर पडू घ्या रे तुम्ही, नका तर पडू घ्या रे तुम्ही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, आपण खातो बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू. आनंदाचे लाडू नका चरफडू घ्या रे तुम्ही. आपल्याला बाह्य दृष्टीनं ते गरीब दिसतायत, पण ते मात्र अतिउच्च अवस्थेचा आनंद उपभोगतायत. गुणगायीन आवडी, कारण ते भगवान परमात्म्याचे गुण गातात. मी रोजच्या कीर्तनात एक वाक्य बोलतो विनोदानं, पुनरावृत्ती. आय एम नॉट अळानचोट कीर्तनकार. I am MA, MPhil, NET, SET, MBA, NDDY, BJMC, Gold Medalist of Oxford of the East and also Senior Professor of Linguistic Science. मी एवढ्या डिग्र्या घेतल्या, हे तुम्ही मला वा नका म्हणू. मी एवढ्या डिग्र्या घेतल्यावर माझ्या लक्षात आलं 17 डिग्र्या नाही, या महाराष्ट्रातले लोक 17,000 डिग्र्या मिळवू शकतात. काही लोक सांगते ते न डिग्र्या मिळवल्या. 17 डिग्र्या नाही, 17,000 डिग्र्या मिळवा. जगद्गुरु तुकोबारायांच्या एका शब्दाची बरोबरी तुम्ही करू शकत नाही. माऊलींच्या एका ओवीची बरोबरी अख्खं विद्यापीठ करू शकत नाही. गुणगायीन आवडी, कारण ते नुसते सांगत नाहीत महाराज, ते नुसते बोलत नाहीत, गातात.
आणि गाण्यामध्ये आणि म्हणण्यामध्ये फरक आहे ना. हा नुसता स्वराचा नाही बरं. देर आर लिटिल डिफरन्स बिटवीन सिंगिंग अँड डुईंग. आपण फक्त सिंगिंग करतो, त्यांनी डुईंग केलं. आपण भजन म्हणतो, पण भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकाराम महाराज भजन म्हणत नव्हते, भजन करत होते. विठ्ठल गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. हे तुमचे गुण गाणे हे आमच्या आयुष्यातली कमाई आहे. बरं आणखीन काही पाहिजे का सप्लिमेंटरी मध्ये? नाही नाही नाही. अभंगाच्या तिसऱ्या चरणात लगे मुक्ती धन संपदा, 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 लगे मुक्ती धन संपदा. संत संगा देई सदा, संत संग देई सदा, संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, गुण गायन आवडी, हो गुण गायन आवडी, आवडी, क्या बात आहे. वा वा. न लगे मुक्ती आणि संपदा. विश्वाच्या पाठीवरचा पहिला संप्रदाय वारकरी संप्रदाय. ज्या संप्रदायातल्या आमच्या पूर्वसुरींनी, आमच्या साधू संतांनी बाकी सगळं जग मरमर करते आहे मुक्ती भेटावी. हे म्हणतात मुक्तीला सुद्धा आम्ही लाथाडण्याची ताकद ठेवतो. आम्हाला नाही पाहिजे मुक्ती देवा. न लगे मुक्ती आणि किंवा धन संपदा, हे संपत्ती आम्हाला नको, मुक्ती आम्हाला नको. तुझं गुणगान हीच आमच्यासाठी मुक्ती आहे, हीच आमच्यासाठी संपत्ती आहे. देवा सांगो, जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन एका मिनिटात सांगतो मी तुम्हाला. महाराजांच्या जीवनातला धागा सांगतो, अत्यंत महत्वाचा. एकुलता एक पोरगा संतू नावाचा, मरणासन्न अवस्थेत. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या डोळ्याला अश्रूचा थेंब नाही. पत्नी रात्रंदिवस भ्रमण करते, कुठं भजन करायला जाता रडते, आलाप करते, चिडचिड करते. पण जगद्गुरु तुकोबारायांच्या वृत्तीला फरक नाही. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, एक स्त्री अन्न अन्न करता गेली, किंवा स्त्री एक अन्न अन्न करता गेली. हे ज्या दिवशी घडलं त्या दिवशी आयुष्यात एवढं दुःख झालं, पण काही त्रास नाही. पण एक दिवस जगद्गुरु तुकाराम महाराजांचं भजन मध्ये थांबलं, मध्ये अडचण आली तर डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या. एक दिवस खांद्यावरचं पक्षी पाखरू उडून गेलं, ढसाढसा रडले महाराज. काय झालं महाराज? तुमची संपत्ती गेली, तुम्ही रडले नाही. पत्नीची अवस्था झाली, रडले नाही. सावकारी बुडाली, रडले नाही. संसाराची राख रांगोळी झाली, संसार जाळून अंगणात येऊन बसले, रडले नाही. एक पाखरू उडून गेलं, रडायला लागले. कारण या पाखराला माझं भजन आवडलं नाही म्हणून मी रडतोय. कारण आजच्या तारखेमध्ये या घटिकेला मला माझ्या पंढरीश परमात्म्याचं नामस्मरण करण्याची शक्ती कमी पडलेली आहे, माझं नामस्मरण थांबलेलं आहे म्हणून मी रडतोय. ज्यांच्या पायाखालच्या मातीचे कण सुद्धा पंढरीश परमात्म्याचा जय जयकार करतात, ते तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला मुक्ती नको आहे, आम्हाला धन नको आहे, आम्हाला संपदा नको आहे, आम्हाला हे काहीच नाही पाहिजे. काही आम्हाला जर पाहिजे असेल तुझं नामस्मरण करता यावं. करा नामस्मरण. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. हे विठोबा रखुमाई, हे विठोबा
टाळे वाजवा सर्वांनी. विठोबा रखुमा हरी जय हरी जय 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 हरी जय हरी जय 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 सर्वांनी भजन करा, टाळी वाजवा. मुबारक माये हरी जय 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 विठोबा रखुमा हरी जय 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 हरी जय 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 मुबारक माये हरी जय 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 विठोबा रखुमा हरी जय 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 जय